पोरं किती होते, मग माझे आजोबा त्याचे किती भाऊ होते, मग त्याचे पोरं, मग माझे वडील ते किती भाऊ, त्याचे कसे पोरं, याला म्हणतात वंशावळ. या समितीच्या साहाय्याने ती चौकशी करेल की या पूर्ण चौकटीमध्ये जो कागदपत्र मागतो आहे तो बसतो किंवा नाही. चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देईल. अशा प्रकारची कार्यप्रणाली याच्यामध्ये दिलेली आहे. मात्र नातेसंबंध जो उल्लेख करण्यात आला त्यावरूनच काही संभ्रम आहे आणि आक्षेप नोंदवला जात आहे. कारण की नातेसंबंध म्हणजे आपण पाहतो की आंतरजातीय जर विवाह झाला एखाद्या कुणबी समुदायाचा तर तो समोरील माझा सासू सासरा असं देखील नाता जोडू शकतो आणि यामध्ये समाविष्ट करू शकतो. त्यामुळे एक भीती जी आहे ते व्यक्त केली जाते. नाही, मी सुरुवातीलाच आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की जातीचा दाखला काढणे आणि त्याची वैधता तपासणे या दोन बाबतीत नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित नातेवाईकाकडून पितृसत्ताक पद्धतीमध्ये जे नातेवाईक येतात तेच नातेवाईक. जनरल नाही आहे हा जी आर. हा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला जात प्रमाणपत्र किंवा जातीची वैधता तपासण्याकरता आणि याच्याकरता याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं आहे, संदर्भाधीन वाचा क्रमांक 1 वर 3 याच्यापूर्वी जे 2000 आणि 2012चा अधिनियम निघाला आहे त्याच्या आधारे आता हा 2000चा अधिनियम माझ्याकडे आहे, 2012चा अधिनियम माझ्याकडे आहे आणि 2024चा अधिनियम. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वडिलोपार्जितच म्हटलेलं आहे. वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या या जे काही नाते असतात त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तो आताचाच नियम आहे ना. आणि म्हणून इथे त्यांनी त्याचा संदर्भ टाकलेला आहे. संदर्भ 1 व 3 आणि वरती जुलैचा पण दिलेला आहे की देण्यात त्याच्या पडताळीचे विनियोग 2024 अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा एक मुद्दा आहे, पण तुम्ही या सगळ्या निर्णयापासून समाधानी आहे का? तुमचा विरोध आहे या सगळ्या? नाही, नक्कीच. हे पहा, आम्ही समाधानी आहोत. ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही. याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे. मी याच्या आधी सुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे. हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता. हे 2000 आणि 2012 मध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि तिथे यांनी आता या जो जी आर निघाला याच्यामध्ये सुद्धा तो शब्द प्रयोग आहे की वंशावळीतील तुमच्या नातेसंबंधातील कुणाकडे तरी कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता. मातृसत्ताक पद्धतीच्या नातेसंबंधाचा कुठेही उल्लेख नाही. याच्यामुळे हैदराबाद गेझेटियर जो आहे तो लागू करण्यासंदर्भात पण सुतोवाच करण्यात आलेला आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येने ओबीसीमध्ये किंवा कुणबींमध्ये लोकांचा समावेश होईल अशी भीती वाटते का, की काय त्याबद्दलची? ते मला मुळीच वाटत नाही. बघा, हा 60% ओबीसी समाज आहे. जेवढे नेते, जेवढ्या व्यक्ती तेवढे समज असू शकतात. प्रत्येकाचा आपापला अभ्यास वेगवेगळा असू शकतो, शंका कुशंका असू शकतात. पण मी आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यावरनं आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे की कुठलंही नुकसान झालेलं नाही. तरी सुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळी सुद्धा विविध कायदेतज्ञांचा सल्ला घेणार आहोत आणि आमचं उपोषण सुरूच राहणार आहे. गरज पडली तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू. तर तायवाडेंची आपण ही प्रतिक्रिया ऐकत होतो आणि निश्चितच उपोषण सुरू राहणार आहे. गरज पडली तर आम्ही न्यायालयामध्ये जाऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे.